साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शाहू महाराजांचा बिचवा आणि शिवकालीन एकेरी वाघनखं पाहता येणार। शिवकालीन वाघनखं नागपूरला गेल्यानं त्या ठिकाणी शाहू महाराजांचा बिचवा आणि वाघनखं ठेवली। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित। मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर, त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार। पंढरपूरमध्ये माघी यात्रा काळात विठुराया चरणी भक्तांकडून 3,03,00,000चं ज्ञान। भाविकांची गर्दी वाढून देखील दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 47 लाखांची घट। जीबी सिंड्रोम आटोक्यात, यातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांसह नगरपालिका ॲक्शन मोडवर। शिर्डीतील बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेकडून बुलडोझर। वशिष्ठी नदीवरील वादग्रस्त ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात। जुना पूल पाडण्यामुळे शेतकऱ्याला पुराच्या तीव्रतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा। गेल्या आठवडाभरापासून परिवहन विभागातील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक तूट, त्यामुळे वाहनांची पासिंग बंद झाली आहे। याचा वाहतूकदारांना आर्थिक फटका, त्यामुळे वाहतूकदारांनी केलं आंदोलन। मॅन्युअल वाहनांचं पासिंग करून देण्याचीही विनंती। शेतातील पिकातून गेलची गॅस पाईप गेल्यामुळे सुरू असलेल्या नागपूरमध्ये तणाव। भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगाव राजा इथं शेतकऱ्यांनी पाईपलाईनला केला विरोध। नुकसान भरपाईच्या चौपट मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गरोदर पत्नीनं गुन्हा दाखल केला आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आयटी अभियंत्यानं आत्महत्या केली। पुण्यातील घटना, पत्नीशी झालेल्या वादातून आत्महत्या। चिखली पोलिसांची माहिती। जतमधील एका गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात सोलापुरातील एमआयएमची निदर्शनं। नराधमाला फाशीची शिक्षा द्या, एमआयएमची मागणी। लातूरच्या निलंगा तालुक्यातील वस्क कल्याणवरून सौर ऊर्जा रॉड घेऊन निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात। दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। वाशिमच्या कारंजा शहरातील सावळकर चौकात दुचाकी आणि टिप्परचा भीषण अपघात। या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू। 38 लाख रुपये बक्षीस असलेल्या 3 नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। यात पती पत्नीसह एका महिला नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण। गोंदियाच्या गोरेगावमध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर तरुणीची गळा आवळून हत्या करणाऱ्याला फाशी। या मागणीसाठी बजरंग दल गोरेगावच्या वतीनं निषेध मोर्चा। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस। पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 6 वर्षीय मुलीला गंभीर दुखापत। या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळं ठोकू, नागरिकांचा इशारा। धुळ्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडला। मौलवीगंज या भागातील अंदाजे 10 लाखांचा साठा पकडला। आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल। नागपुरात दुकानाच्या शटरचं लॉक तोडून बॅटरी चोरणाऱ्याला यशोधरा नगर पोलिसांनी केलं अटक। चोराकडून चोरी केलेल्या दुचाकीसह 16 बॅटरी जप्त। उस्मान इक्बाल अन्सारी असं अटक केलेल्या चोराचं नाव। इमारतीच्या सायन्स कोर मैदानात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये अचानक आग। शॉर्ट सर्किटमुळे बचत गटाच्या महिलांच्या स्टॉलला लागली आग। वेळीच वायर कापल्यानं आगीवर नियंत्रण। सिंधुदुर्गच्या चिपी गावातील एका घराला आग। शॉर्ट सर्किटमुळे झाल्यानं आग लागल्याची माहिती। आगीत पूर्ण घर जळून खाक। नागपूरच्या पंचशील सिनेमागृहात छावा सिनेमा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी। संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून घोड्यावर स्वार होत एक तरुण सिनेमा पाहण्यासाठी आला।
नागपुरातील पाणीपुरी विक्रेत्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट सवलत, अमर्यादित आजीवन पाणीपुरी 99,000 रुपयांमध्ये आणि 151 पाणीपुरी एकाच वेळी खाल्ल्यास 21,000 रुपयांचं बक्षीस यासारख्या अनोख्या सवलती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.